2004 मध्ये झेंडा फडवून टाकू. या नगरपालिकेमध्ये सुद्धा मनसेचा होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला ठासून सांगू. येणाऱ्या 9 तारखेला आम्ही दाखवून देऊ. हिंमत तर वादळ थांबवून दाखवा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हा या जुन्नर नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर थोडा वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून राणेसाहेब बोलतायत. आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या जुन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक शिलेदार हा झेंडा घेऊन आपल्याला चढलेला दिसेल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. या ठिकाणी युवा नेते जमीरभाई कागदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आपल्याला सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कशा पद्धतीनं कारभार केला जातो याची चुणूक येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर येणाऱ्या सत्तेमधून आपल्याला दाखवायची आहे. आजपर्यंत झाले किती, होतील किती, परंतु मनसेचा सेनापती मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता या महाराष्ट्रात होणार नाही. आणि आजची रॅली हा चालता बोलता इतिहास या जुन्नरकरांना दाखवून देईल. आजपर्यंत अनेक नगराध्यक्ष झाले असतील, अनेक जणांच्या सत्ता झाल्या असतील, पण या भ्रष्टाचाराला मुसक्या बांधण्याचं काम जर कुणी करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सर्व शिलेदार करतील, मला शंका वाटत नाही. आणि माननीय राज ठाकरे यांचा निरोप मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. जर या ठिकाणी जर जुन्नर नगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगराध्यक्ष झाला तर माननीय राजसाहेब ठाकरे यांना या जुन्नरमध्ये या नगरपालिकेमध्ये तुमचा सत्कार करण्यासाठी बोलतो शब्द या ठिकाणी मी देतो. आणि आपण एकदा सगळ्यांनी चांगल्या आवाजात घोषणा द्यायची. अर्ज भरण्याची मुदत 3 वाजेपर्यंत आहे. आपल्याला दुसरी कुणाला अडचणही करायची नाही म्हणून एकदा घोषणा द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. कोण म्हणतं येणार नाही, कोण म्हणतं येणार नाही. प्रभाग क्रमांक 2 मधून राजूभाई मुंबई आमदार आपल्या आलेला आहे. कदाचित आपल्याला माहित असेल जुन्नर ते नारेगाव यामध्ये जाताना लक्ष केलं असेल तुम्ही घोडे सगळे काढून टाकलेले आहे आणि नवीन झाडांचा लागवड झालेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून